सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेचे साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कसयाची संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेचे साच तुका म्हणे येथे लाभाचे आकोटी तुका म्हणे येथे लाभाचे आकोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेचे साच पांडुरंगा करू प्रधामना कृपादारे बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला कमी कर रे आवाजचा घुमू राहिले विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या या सुखी जीवनाचं रहस्य प्रतिपादन करत असताना सांगतात की मी जे साधन केलं ते साधनही सुखाचं अशा प्रकारचं केलं आणि त्या सुखाच्या साधनाचा परिणाम स्वरूप फलस्वरूप मला लाभही कशाचा झालेला आहे सुखाचा झालेला आहे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला व्यवहार सुखाचा आहे आणि फलही सुखाचं आहे विठ्ठल लाभाचं सुख झालं का सुखाचा लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला तेव्हा सुख लाभ झाला अशा प्रकारचं जे वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ म्हणजे लाभाचं सुख झालं का सुखाचा लाभ झाला म्हणजे सुखाचं विशेषण लाभ आहे की लाभाचं विशेषण सुख आहे कारण व्यवहारामध्ये लाभाचं सुख होत असतं
आपण व्यवहारामध्ये जे साधन करतो, जो धंदा करतो, जो व्यवहार करतो, जी कृती अशा प्रकारची करत असतो, ती ज्या उद्देशाने करतो तो उद्देश सफल झाला की माणसाला आनंद होतो. म्हणजे लाभाचा तो आनंद आहे, आनंदाचा लाभ नाही, लाभाचा आनंद आहे. एखाद्या विशिष्ट हेतूला समोर ठेवून ज्या वेळेला आपण एखादं साधन करतो आणि ते साधन, त्या साधनाने तो हेतू पूर्ण झाला, ते साध्य प्राप्त झालं, म्हणजे माणसाला काय होतं? आनंद होतो. विठ्ठल विठ्ठल. हा सुखाचा लाभ नाही, लाभाचं सुख आहे. ऐका, ऊस सुकायला लागलाय, गंगेच्या मोटरी बंद झालेल्या आहेत, समोरचं डोळ्यासमोरचं उभं झालेलं पीक नष्ट होताना कसं तरी वाटू लागलेलं आहे, धावपळ चालू झालेली आहे, बोर घ्यायचा ठरवला, गाडी मागवलेली आहे, कुणाला तरी विचारलं, देवावर भरवसा ठेवला, सुरू केला बोर. आणि 200, 250, 300 फूट बोर गेल्यानंतर जे पाण्याने उसळी मारलेले खाली घेऊ देत नाहीये, पाणी लागलं. ज्याच्याकरता एवढे सायास केले, बोर घेतला आणि त्याचं फल पदरात पडलं, म्हणजे काय लागलं? पाणी लागलं, लाभ झाला. माणसं प्रसन्न होतात, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. हे सुखाचा लाभ नाहीये, हे लाभाचं सुख आहे. बऱ्याच दिवसाचं लहान मूल घरात नसेल, मुलाचं लग्न झालं, अपेक्षा सगळ्यांची होती आणि योगायोगाने काय झाला? मुलगा झाला. सगळी माणसं खुश होतात, पेढे वाटले जातात, साखऱ्या वाटल्या जातो, आनंद होतो. हेही सुखाचा लाभ नाहीये, हे लाभाचं काय आहे? सुख आहे. तुकोबाराय लाभाचं सुख झालं असं म्हणत नाहीत, सुखाचा लाभ झाला असं म्हणतात. काय फरक आहे? सुखाचा लाभ म्हटलं काय आणि लाभाचं सुख म्हटलं काय? फरक काय आहे? फरक असा आहे की तो आनंद हा अपेक्षा पूर्तीचा असतो की त्या वस्तूचा असतो. तो आनंद हा त्याने केलेल्या अपेक्षेच्या पूर्तीचा असतो का त्या वस्तू स्वरूप आनंद असतो, हा भाग महत्वाचा आहे. अपेक्षा पूर्तीचा तो आनंद असेल तर मग तो आनंद काही कालपर्यंतच राहील, वस्तू राहील पण काय राहणार नाही? आनंद नाही राहणार. अपेक्षा पूर्ण झाली, तेवढ्या पुरता आनंद मिळाला, संपला. अपेक्षा पूर्तीचा आनंद संपला, वस्तूचा आनंद नाही. आणि ज्या वेळेला आनंदाचीच वस्तू मिळाली त्यावेळेला अपेक्षेचा प्रश्नच नाही, कारण ती वस्तूच काय आहे? आनंद स्वरूप आहे. तेव्हा वस्तूचा आनंद का आनंदाची वस्तू? संसारामध्ये आपण अनेक साधनं करतो, त्यामध्ये सुखाचा लाभ कुठंच होत नाही, लाभाचं काय होत असतं? सुख होत असतं, आणि म्हणून ते टिकत नाही. आपण जो लाभ म्हणून ठरवलेला असतो, ज्याला साध्य केलेलं आहे, ज्याच्याकरता आपण प्रयत्न करू लागलो, त्याला साध्य बनवलेलं आहे आणि ते प्राप्त झालं म्हणजे त्याला आपण लाभ हे नाव दिलं, आणि मग त्या लाभाचा तो थोडासा आनंद असतो, तो टिकत नाही, कारण तो लाभ नसतो. आनंद झाला म्हणून त्याला लाभ म्हटलं जातं. सुखाचा लाभ होणं आणि लाभाचं सुख होणं याच्यात फार मोठं अंतर आहे. विठ्ठल
देवासारखा माणूस मिळणं, देवासारखा माणूस मिळणं आणि देवच माणूस होऊन येणं याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. तुकोबारा सांगतात की आम्ही जे साधन केलं त्या साधनाला जे फल मिळालं, अर्थात आम्हाला जो लाभ झाला हा लाभ सुखाचा झालेला आहे. सुख लाभ झाला. मी आता सांगितलं उदाहरण, आपण बोर घेतला, पाण्याचा लाभ होतो, सुखाचा लाभ नाही होत. आणि पाणी लागावं ही अपेक्षा असते म्हणून काय होतो, आनंद होतो, सुख होतं. तेच पाणी लागलेलं पाहिलं आणि शेजाऱ्याचं जर कमी झालं, बऱ्याच वेळेला असं घडतं. जमिनीमध्ये शिरा असतात, पाण्याचे झरे असतात, त्या झऱ्यावर बोर गेला, एखाद्याला पहिलं पाणी खूप लागलं, सगळ्यालाच पाणी असावं वाटतं आणि दुसऱ्यानं घेतला, नेमकं ती शिर जर त्या ठिकाणी तुटली तर याला पाणी लागतं आणि त्याचं काय होऊन जातं, कमी होऊन जातं. याला आनंद होतो आणि त्याला, त्यामुळे तो लाभ सुखाचा नाही, तो लाभ कशाचा आहे, पाण्याचा आहे. मुलगा झाल्यानंतर जो आनंद होतो तोही लाभ आनंदाचा नाही, तो मुलाचा लाभ आहे. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करता आपण प्रयत्न करतो ती गोष्ट सफल झाली की सफल झाल्यानंतर जो आनंद होत असतो तो आनंदाचा लाभ नसतो, वस्तूचा लाभ असतो. आणि त्या वस्तूची अपेक्षा असते, तो आनंद त्या अपेक्षा पूर्तीचा असतो. आनंदाची प्राप्ती नसते, आनंदाचा आभास असतो. पुन्हा हा प्रश्न निर्माण होतो की आनंद नावाची एखादी वस्तू आहे का, सुख नावाची एखादी स्वतंत्र वस्तू आहे का, का अपेक्षा पूर्ती नंतर एक आनंदाचं लहर अंतःकरणामध्ये दवडते, अशा प्रकारचा धर्मस्वरूप आनंद आहे. आनंद नावाची वस्तू आहे का, असेल तर तिचं स्वरूप काय आहे. कारण तुकाराम महाराज सुखाचा लाभ झाला म्हणतात, लाभाचं सुख झालं असं म्हणत नाही. आम्ही जो धंदा केला, आम्ही जो व्यवहार केला, आम्ही जे साधन केलं त्या साधनाचं फलस्वरूप आम्हाला सुख मिळालंय, वस्तू मिळाली असं नाही म्हणत, सुख मिळाले. काय आहे, व्यवहारामध्ये आपल्याला सतत जी सवय लागलेली आहे ती वस्तूपासून आनंदाची सवय आहे. नुसता आनंद व्यवहारात मिळतच नाही आपल्याला. वस्तू नाही मिळाली पण काय मिळाला, आनंद मिळाला, असं शक्यतो घडत नाही. तो आनंद कुठल्या तरी उपाधीच्या द्वारा आपण उपभोगतो, साक्षात आनंदाशी आपला संबंध येत नाही आणि आला तरी तो लक्षात येत नाही. विठ्ठल तेव्हा सुख नावाची, आनंद नावाची एखादी स्वतंत्र वस्तू आहे का, असेल तर तिचं स्वरूप काय आहे, आकार कसा आहे, परिमाण काय आहे, त्याच्या ठिकाणी गुण कोणकोणते आहेत, कुठल्या देशामध्ये ती वस्तू राहते, असे विविध प्रश्न त्याच्याविषयी निर्माण होतात. स्वतंत्र वस्तू, सुख नावाची वस्तू आहे का, असा जर कोणी प्रश्न विचारला तर शास्त्र जाणणारा मनुष्य त्याचं उत्तर हे देईल. सुख नावाची वस्तू आहे का, या प्रश्नाचं उत्तर आहे सुख नावाचीच वस्तू आहे. जगतामध्ये आहे म्हणायला फक्त सुखच अशा प्रकारची एक वस्तू आहे की जिला आहे म्हणणं शोभतंय, बाकीच्या वस्तूंना आहे म्हणणं हे शोभतच नाही. विठ्ठल
बरंच कठीण आहे. शास्त्र आहे. पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर लक्षात येणं फारसं अवघड नाहीये. एकदम लक्षात नाही येणार, थोडं लक्ष देऊन ऐकावं लागेल. मी प्रश्न हा केलेला आहे की सुख नावाची वस्तू आहे का, आणि उत्तर असं मिळालेलं आहे की सुख नावाचीच वस्तू आहे, बाकीच्या वस्तू आहे म्हणण्याला लायक नाहीत. आहे शब्दाचा अर्थ विद्यमानत्व, अस्तित्व. त्या वस्तूचं अस्तित्व जर वास्तव असेल तर त्या वस्तूला आहे म्हणता येतं. त्या वस्तूचं विद्यमानत्व, भावत्व, अस्तित्व जर वास्तव नसेल तर त्याला आहे म्हणायला काहीही अर्थ नसतो. या दृष्टीनं आपण जर विचार केला तर जगामध्ये सुख नावाचीच वस्तू आहे, बाकीच्या वस्तू आहे म्हणण्याला लायक नाहीत. का लायक नाहीत? तर आहेचं लक्षण शास्त्रामध्ये असं केलेलं आहे. आपण मराठीमध्ये आहे 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 असं म्हणतो ना, त्याला संस्कृतमध्ये सत अशा प्रकारचा शब्द आहे. सत म्हणजे आहे. आणि त्या सतचं लक्षण सांगत असताना भगवान गीतेमध्ये म्हणतात की नाभावो विद्यते सतः, सतः अभाव न विद्यते. सत स्वरूप जी वस्तू असते किंवा सत त्याला म्हटलं जातं की ज्याचा कधीही अभाव नसतो. अभावाचा जी वस्तू प्रतियोगी बनत नाही त्या वस्तूला सत म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल हे काय भानगड आहे, हे अभाव आणि प्रतियोगी हे काय रिकामे, आमच्या काही लक्षात येत नाही. ठीक आहे. अभाव शब्दाचा अर्थ वस्तूचं अविद्यमानत्व, नसणं. नसण्याला काय म्हटलं जातं? अभाव म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आता माझ्या डोक्यावर टोपी आहे का? नाही. म्हणजे टोपीचा काय आहे? अभाव आहे. जी वस्तू नसते त्या नसण्याला काय म्हटलं जातं? अभाव म्हणलं जातं. डोक्याचा अभाव आहे असं नाही म्हणत मी. डोक्यावर कशाचा अभाव आहे? टोपीचा अभाव आहे. बरोबर आहे की नाही? टोपी नाही म्हणजेच टोपीचा काय आहे? अभाव आहे. आणि मग कशाचा अभाव आहे? टोपीचा अभाव आहे. ज्याचा अभाव म्हणायचा असतो ती वस्तू त्या अभावाचा प्रतियोगी म्हटली जाते. हे एक पारिभाषिक शब्द आहे. जसं ध्वनी लांब फेकणारं जे मशीन आहे त्याला माईक म्हणतात. त्याला काय म्हणतात? माईक हे त्याचं नाव आहे. तसं जी वस्तू नाही, तर जी वस्तू नाही त्या वस्तूला प्रतियोगी म्हटलं जातं. हे त्याचं नाव आहे. तर सत्य वस्तूला म्हणतात की जी वस्तू कुठल्याही अभावाचा प्रतियोगी बनत नाही. म्हणजे ते नाही अशा प्रकारचं वाक्य जिच्याविषयी उच्चारता येत नाही त्याला सत म्हणतात. नसणं हे अभावाचं स्वरूप आहे. महाराज त्या अभावाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. अभाव म्हणजे नाही, त्या नाहीचे 4 प्रकार आहेत. एखाद्या आपण घरी गेलो आणि पाणी तोच देऊ लागला, हातरून त्यानेच टाकलं, मग सहज का मुलगा म्हटले नाही. आपण त्याला विचारलं मुलगा, त्याने काय उत्तर दिलं? नाही. आता नाही म्हणजे झालाच नाही, कारण झालाच नसला तरी काय म्हणतात? नाही. खून मेला असला तरी काय म्हणतात? नाही. आहे पण तिथं नाही. कुठं शेतात गेलेला आहे, शाळेत गेलेला आहे, नोकरीला गेला असला तरी काय म्हटलं जातं? नाही.
किंवा होणंच शक्य नाही असं असेल तेव्हाही काय म्हटलं जातं? नाही. म्हणजे ह्या नाहीत चार भाव आक्षिप्त असतात. उत्पन्न झाला नाही, उत्पत्तीच्या पूर्वी जर त्याला नाही म्हणत असेल तर त्याला प्राक अभाव म्हणतात. उत्पन्न होऊन नष्ट झालेली वस्तू असेल तर त्याला प्रध्वंसाभाव म्हणतात. ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी असली तरी त्या ठिकाणी नसेल तर त्याला अत्यंत अभाव म्हणतात. वस्तू त्या ठिकाणी नसेल तर त्याला अत्यंत अभाव म्हणतात. आणि वस्तू त्या रूपाने असली दुसऱ्या रूपाने नसणं याला अन्योन्य अभाव म्हणतात. विठ्ठल तो काम करू लागलेला आहे, पुढं पुढं करू लागलेला आहे. एखादा मुलगा आला तर अरे बरं झालं बाळू जाय बरं, कपाटामध्ये टरबूज आहे, द्राक्षे आहेत, सुकामेवा आहे, घेऊन ये. तो गेला आणायला. महा विचारतो मुलगा आहे? नाही. तो मुलगा नाही, तो आहे पण कोण नाही? मुलगा नाही. याला अन्योन्याभाव म्हणतात. भेदाला अन्योन्याभाव शब्द म्हणजे नाहीचे हे चार प्रकार आहे. तर या चारही प्रकाराचं जी वस्तू प्रतियोगी बनत नाही ती वस्तू सत असते. नाभावो विद्यते सतः या वाक्याचा अर्थ आहे की या चारही प्रतियोगीचा जी वस्तू, ज्या अभावाचा जी वस्तू काय बनत नाही? प्रतियोगी बनत नाही. त्या वस्तूला आहे म्हणतात. जर ती अभावाचा प्रतियोगी होत असेल तर त्या वस्तूला आहे म्हणता येत नाही. आहे म्हणायला ती लायक नसते. विठ्ठल जरी वस्तू दिसत असली, जरी वस्तू दिसत असली, जरी त्या वस्तूचा उपयोग होत असला, आपण करून घेत असलो, तरीही ती वस्तू जर नाही या शब्दाचा प्रतियोगी बनत असेल, निषेधाचा प्रतियोगी होत असेल, अभावाचा प्रतियोगी होत असेल तर ती वस्तू आहे म्हणायला लायक नसते. अर्थात ती वस्तू सत नसते, खरी नसते. या दृष्टीने जर आपण विचार केला तर जगामध्ये आहे म्हणायला लायक फक्त सुखच आहे. बाकीची कुठलीही वस्तू आहे या शब्दाला लायक नाही. कारण प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या अभावाचा काय असते? प्रतियोगी असते. आणि मग जी वस्तू अभावाचा प्रतियोगी आहे ती वस्तू सत नसते. विठ्ठल सुख नावाची एक वस्तू आहे, स्वतंत्र वस्तू आहे सुख नावाची. आपल्याला जे सुख होतं ते स्वतंत्र सुख नावाची वस्तू आहे. त्या वस्तूचं नाही होत, अजून उपाधीच्या द्वारे होत. तुकाराम महाराज म्हणतात अशी जी स्वतंत्र सुख नावाची वस्तू आहे त्या सुख नावाच्या वस्तूचीच आम्हाला प्राप्ती झाली, त्याचाच लाभ झाला. सुख लाभ झाला, लाभाचं सुख नाही, सुखाचा लाभ झाला. विठ्ठल का म्हटलं मग ही अशी सुख नावाची वस्तू कुठं आहे? सुख नावाची वस्तू तुम्ही आहे म्हणता, कुठे आहे नेमकी ती? खरं तर या प्रश्नाचं उत्तर ती सत आहे हे सांगतानाच आलेलं आहे. कारण जी एका ठिकाणी असती तर मग तिला आहे म्हणता आलं नसतं.
आणि ज्या अर्थी आम्ही सुख आहे म्हणतो याचा अर्थ आहे ती कुठं आहे असं नाही, कुठं नाही हा प्रश्न तिच्याविषयी विचारावा, कारण ती सर्वच ठिकाणी. सुख नावाची वस्तू ही सर्व ठिकाणी आहे. अर्थात ती ठिकाणे म्हणण्यापेक्षा तिच्या ठिकाणी आहेत. सुख नावाची जी वस्तू आहे ती ठिकाणात नाही, तिच्यात काय आहे, ठिकाण आहेत. आपल्या अनुभवाला येणाऱ्या वस्तू कुठल्या तरी ठिकाणी आहेत, म्हणजे त्याला आधार देश आणि कालाच आहे. ज्या प्रत्येक वस्तू कुठल्या तरी देशात आणि कुठल्या तरी कालामध्ये अस्तित्वात असते. कारण सुख नावाची वस्तू असे की ती देश कालाच्या आधारावर नाहीये, देश आणि काल त्या वस्तूच्या आधारावर आहे. विठ्ठल याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला देश नव्हता, काल नव्हता, त्याही वेळेला ती वस्तू होती, आणि ज्या वेळेला देश काल राहणार नाहीत त्याही वेळेला ती वस्तू राहणार आहे. कारण देश आणि काल हे जगतामध्ये मोडले जातात, आणि जगत हे विनाशी आहे, त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याचा नाश होणार आहे. तर या जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वीही ती वस्तू होती. वेद सांगतो सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. हे सौम्य, इदम अग्रे सत एव आसीत. शिष्या, या जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी ते सत्स्वरूप वस्तू होते, अर्थात आनंद स्वरूप वस्तू होती. पूर्वी कोठेच नव्हते काही, पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते बाई. कानोबा तेरे तेरे ते असं म्हणून संतांनी ज्याच्याकडे बोट दाखवलेलं आहे ती वस्तू आहे. सुख स्वरूप वस्तू आहे, आनंद स्वरूप वस्तू आहे महाराज. ती अविनाशी आहे, ती व्यापक आहे, ती प्रकाश स्वरूप आहे. अशा प्रकारची सुख नावाची जी वस्तू आहे, तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्या वस्तूची प्राप्ती झाली, सुख लाभ झाला, सुखाचा लाभ झाला. अर्थात ते सुख अविनाशी असल्यामुळं एकदा मिळालं संपलं काम, पुन्हा त्याचा नाश होण्याचा संबंध नाही. आम्हाला मिळालेलं सुख मिळालं एवढं म्हणेपर्यंत ते काय होऊन जातं, संपून जातं, नाही का. मिळालं हे सांगेपर्यंत बऱ्याच वेळेला असं होतं, आनंद झाला व सुख झालं म्हणून पेढे वाटायला पेढे आणले, निम्मे अर्ध्या लोकांना वाटले, तोपर्यंत निरोप येतो बंद करा पुढं वाटायचं. का म्हटले सुख नावाची वस्तू आहे, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वीही ती होती, जग असतानाही ती आहे, आणि जग नष्ट होईल त्याही वेळेला ती आहे. हो, त्याही वेळेला आहे. अगदी त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर त्या सुखरूप वस्तूपासूनच जगाची उत्पत्ती झाली, तिच्यामध्येच जग स्थित असतं, आणि तिच्यातच जगाचा काय होऊन जातो, लय होऊन जातो. आनंदादेव खलु इमाने भूतानि जायन्ते, आनंदादेव जातानि जीवंती, वेदामध्ये म्हटलेलं. मग ती वस्तू कशी आहे बरं, कशी आहे म्हणजे सुखरूप आहे. नाही, ती सुखरूप तर आहे, पण ती सुखरूप असणारी नेमकी कशी आहे, नेमकी कशी म्हणजे तुला कशी म्हणायची आहे, नाही ती आडवी आहे का उभी आहे, जाड आहे का पातळ आहे, ती कशी आहे. बरंच तिला आडवीही म्हणता येत नाही, उभीही म्हणता येत नाही, जाडही म्हणता येत नाही,
पातळही म्हणता येत नाही, अलीकडेही म्हणता येत नाही, पलीकडेही जया जे आरा परवते, जया जे पुढे मागवते, आपण या देखते आपण जे. आडवी का म्हणता येत नाही? जर आडवी त्या वस्तूला म्हणतात की जी खाली पसरलेली असते, वर नसते. पण ह्या सगळ्याच ठिकाणी असल्यामुळं तिला आडवी म्हणता येत नाही आणि उभी. तुम्हाला जर विचारलं तुमच्या गावात आकाश आहे का? आहे का तुमच्या गावात आकाश? आकाश म्हणजे हे पोकळी आहे का तुमच्या गावात? हा, आहे ना? कशी आहे? आडवी आहे का उभी आहे? ते सर्वच ठिकाणी व्यापून असल्यामुळं तिला आडवी आणि उभी म्हणायचा प्रश्न नाहीये. आकाश व्यापक असल्यामुळे त्याला आडवं उभं म्हणता येत नाही. महाराज, ती सुख नावाची वस्तू तर आकाशाला हे व्यापून आहे. आकाश त्या वस्तूमध्ये लपंडाव खेळतं, लपंडाव. आकाश तुझं माझी खेळे लपी थपी ढल. व्यापक आहे ती. हा, व्यापक आहे. मग ते जाडन पातळ असं विचारायचं काही काम नाही. नाही विचारायचं काम. समस्वरूप आहे ती. तो जो आनंद आहे, ती जी सुख नावाची वस्तू आहे, ती समस्वरूप आहे, अविनाशी आहे, व्यापक अशा प्रकारची आहे आणि एकमेवा द्वितीयम आहे. एकमेवा द्वितीयम अद्वैत स्वरूप आहे, ज्याचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. म्हटले काय वर्णन केलं तुकाराम महाराजांनी? आनंद अद्वय नित्य. ते तर पांडुरंगाचं वर्णन आहे. आनंद अद्वय नित्य निरामय हे पांडुरंगाचं आहे. तुम्ही तो सुखाचं वर्णन करायला लागले. हो, मी सुखाचं वर्णन करतोय. जो तुकाराम महाराजांना ज्या सुखाचा लाभ झाला त्या सुखाचं मी वर्णन करू लागलेलो आहे. आणि मग तुम्ही प्रमाण दिलं ते पांडुरंगाचं वर्णन करणार आहे. ते हे समचरण साजिरे विटेवरी आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. मग त्या सुखाकरता तुम्ही पांडुरंगाचं प्रमाण कसं काय सांगितलं? आता तुमच्या लक्षात आलं असेल की ते सुख म्हणजेच कोण आहे? ज्या सुखाचं मी वर्णन करू लागलोय ते सुख हेच पांडुरंगाचं वास्तव स्वरूप आहे. विठ्ठल आमच्या नाही लक्षात बसलं. म्हणजे पांडुरंगाचं वास्तव स्वरूप सुख आहे. हा, सुख आहे म्हणून तर म्हटलेलं आहे सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा. सोली वजे सुख ती सुखावणी उभे ते अंगणी वैष्णवांच्या सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तर पांडुरंगाचं ते वास्तव स्वरूप आहे. आणि मग ते विटेवर असं कमरेवर उभं राहिलेलं ते त्याचं सोंग आहे. म्हणजे त्याच्या वास्तव स्वरूपाच्या दृष्टीनं हे विटेवर उभं राहिलेलं हे काय आहे? सोंग आहे. सोंग धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. आणि मग ते गोकुळामध्ये मुरली वाजवतात तेही सोंगच आहे. हे सोंग सारी या रूपे आनंद सोंग सारी या रूपे आनंद हे सोंग सारी या रूपे आनंद सोंग सारी या रूपे आनंद
सारिले. या रूपे अनंते भगवंतानी या रूपाने हे सोंग सर्थ केलेलं आहे. त्याचं वास्तव स्वरूप आहे सुख. सुख आनंद, अद्वय आनंद, नित्य आनंद, निरामय आनंद हे त्या वस्तूचं वास्तव स्वरूप आहे. आणि ती वस्तू सच्चिदानंद आहे. ती वस्तू सत्यम शिवम सुंदरम अशा प्रकारची आहे. ती वस्तू पवित्र आहे. ती वस्तू मंगल स्वरूप आहे. ती वस्तू आनंद स्वरूप आहे. तुकोबाराय म्हणतात अशा त्या सुखाचा लाभ आम्हाला झालेला आहे. म्हणून लाभाचं सुख झालं असं नाही, तर सुखाचा लाभ झालेला आहे. आणि त्या सुखाचंच स्वरूप अविनाशी असल्यामुळं तुकोबारायांना झालेल्या सुखाचा कधीच काय झाला नाही, नाश नाही झाला. नाश ते सुख व्यापक असल्यामुळं या जगामध्ये ते कोंदून भरलं असल्यामुळं आणि त्या सुखाचा लाभ तुकोबारायांना झाल्यामुळं तुकोबाराय म्हणतात आनंद कोंदला माझे पुढे, माझे पुढे, सुखाचे लोहारी सुख लाभ झाला. सुखाचे लोहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला. ते जे सुख मिळालं, तो जो आनंद मिळाला, तो आनंद एवढ्या विपुल प्रमाणात होता की त्याला कुठं ठेवावा हा प्रश्न आहे. आतलं तर भरलंच. मग ज्या वेळेला माणसाची घर एखाद्या वर्षी एखाद्या पिकाला जर वातावरण चांगलं असलं तर ते एवढं पिकतं तर घरात ठेवायला जागा राहत नाही. सगळं घर भरून जातं आणि मग त्याला बाहेर ठेवावं लागतं. मागे मला वाटतं नक्की साल नाही, त्यावेळेस एवढा कापूस झाला होता महाराज. कुठं जिकडं पाहावं तिकडं नुसतं कापूसच दिसायचा. लोकांच्या घराने कापूस, बाहेर कापूस, खळ्यात कापूस, जिकडं पाहावं तिकडं सगळा काय कापूसच कापूस. तसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही जे साधन केलं आणि त्या साधनाचं फलस्वरूप लाभ सुखाचा आम्हाला झाला. आणि त्या सुखाचं स्वरूप असं आहे, ते व्यापक असल्यामुळं माग पुढं खाली वर आत बाहेर नुसताच काय आहे आनंद, नुसता आनंद. आणि मग ते माग पुढं म्हणजे आमच्या घरातच माग पुढं नाही, अख्ख्या जगामध्ये अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे. आता आम्हाला जिकडं पाहावं सगळ्या त्रैलोक्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. त्रैलोक्यात आनंद नाही, त्रैलोक्यच आनंदमय झालेलं आहे. विठ्ठल अवघी आनंदाची सृष्टी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी सृष्टी आनंदमय झाली. सगळी सृष्टी आनंद स्वरूप झाली. या देवाचा लाभ झाला. म्हणजे देवाचा लाभ होण्याचा आणि सृष्टी आनंदाची व्हायचा काय संबंध आहे? सृष्टी कशी काय आनंदाची झाली? देवाचा लाभ तुम्हाला झाला आणि सगळी सृष्टी आनंदमय झाली असं म्हणता, हे कस काय? थोडस हे समजण्याकरता आपल्याला गीतेच्या 11व्या अध्यायात जावं लागेल. चला उठा. कुठं जायचंय आपल्याला? गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये. ज्या अध्यायाचं नाव काय आहे? विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोध्याय. तर त्या 11व्या अध्यायात विषय असा आलेला आहे. भगवान अर्जुनाला गीता सांगत होते, ज्ञान सांगत होते. सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला.
याच्यात मी आहे, याच्यात मी आहे, त्याच्यात हे मी आहे, ह्याच्यात हे मी आहे, असं सांगता सांगता शेवट सांगितलं अर्जुना, खरं तर हे सगळं जगच माझं काय आहे, स्वरूप आहे. ह्याच्यात मी त्याच्यात मी काय, सगळा मीच आहे. मी ह्याच्यात आणि त्याच्यात काय आहे. पण एकदम तुला तसं सांगितलं तर पटलं नसतं, म्हणून अगोदर मग ह्याच्यात मी त्याच्यात मी त्याच्यात मी सांगितलं. वास्तविक सगळा काय आहे, मीच आहे. अर्जुन म्हणला, जर सगळा तूच आहे तर सगळा तू या रूपाचं तुझं दर्शन मला होईल का? विश्व हे जर तुझं स्वरूप आहे तर विश्व स्वरूप असणाऱ्या तुझं मला डोळ्याने दर्शन व्हावं वाटतंय. आणि केली प्रार्थना त्याने 11व्या अध्यायाच्या आरंभी, मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम. देवा, जर मी ते पाहण्याला लायक आहे असं तुला वाटत असेल तर मला ते रूप तुझं दाखव. हे तर आता पाहतोच आहे मी तुझं, पण तुझं जे विश्वरूप आहे, ज्या रूपामध्ये विश्वाच्या रूपाने तू नटलेला आहेस, सगळं विश्व हेच तुझ्या रूपामध्ये काय झालेलं आहे, कोणलेलं आहे, जडलेलं आहे. अशा प्रकारचं तुझं विश्वरूप हे मला पाहण्याची इच्छा आहे. जर माझी लायकी असेल तर दाखव ना मला ते. अर्जुनावर एवढं भगवंताचं प्रेम होतं, एवढं भगवंताचं प्रेम होतं. आतापर्यंत अर्जुनाने मागायच्या अगोदर देवाने द्यावं अशी स्थिती होती, आणि आज अर्जुनाने स्वतः मागितलेलं आहे. महाराज, भक्तांनी मागावं ही देवाला अपेक्षा असते, देवाने द्यावं ही आपल्याला अपेक्षा असते. देवाने द्यावं ही आपल्याला अपेक्षा असते. तो आपल्याकडे पाहत नाही, तो भाग वेगळा. पण भक्तांनी मागावं ही त्याला अपेक्षा असते. मागण्याची वास पाहे मुखाकडे, पिंटीदार कडे मनोरथ, पिंटीदार कडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे. भक्ताच्या सारखं तोंडाकडे पाहतो, याने काहीतरी मागावं, याने काहीतरी मागावं, याने काहीतरी मागावं, हे आशा देवाच्या मनामध्ये असते. म्हणसी काही मागा, नाही मागत तर मग उघड म्हणतोय, अरे काहीतरी मागा ना रे, काय लागतं तुम्हाला, काही मागा ना, काय लागतं तुम्हाला, मागा, आम्हाला काही लागत नाही. भक्त त्याला काही मागत नाही म्हणतो. आणि आज अर्जुनाने मागितलेलं आहे की तुझं विश्वरूप मला दाखव. महाराज, भगवान लगेच विश्वरूप भगवंताने धारण केलेलं आहे. विश्वरूप धारण केलं. पहिल्यांदा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेलीच नाही, नुसता दाखव म्हटलं की लगेच हा विश्वरूप बनला. भगवान म्हणतात, पश्य मे पार्थरूपाणी शतशोत सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी च पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्याश्चर्याणी भारत. इह एकस्थम जगत कृष्णम पश्याद्य इह एकस्थम. या एकाच माझ्या रूपामध्ये जगत कृष्णम, संपूर्ण जगत तू या ठिकाणी बघ. अर्जुन म्हणतो, देवा दाखव ना. हा म्हणतो, बघ ना. आणि मग देवाच्या लक्षात आले, अरे आपण दाखवलं पण त्याला पाहण्याची दृष्टी दिली नाही. भगवान म्हणतात, वारे पाहणाऱ्या, आम्ही विश्वरूप धारण करून बसलो, तू पाहायलाच तयार नाही. अर्जुनाच्या लक्षात आलं. त्याने सांगितलं, देवा हा उणेपणा आमचा नाहीये, कारण तुम्ही आंधळ्या पुढे आरसा धरला आणि म्हटले, बघ तुझं कसं चेहरा दिसतो. काय पाहिल तो बहिऱ्याच्या पुढे तुम्ही लता दिदीला आणलं, लागलं गायन सुरू करायला. ते म्हातारं म्हणतं, अरे का म्हणून सुरू करीन गेली. वडिलाचा वाढदिवस होता, म्हातारं झालेलं होतं, 100 ओलांडले होते, पोरं चांगली होती. त्यांना वाटलं चला बाबाचा 101वा वाढदिवस मोठ्या उत्साहात जाईल. आणि मग त्यांच्या समवयस्क सगळ्यांचा सत्कार करण्याकरता ते एकत्र बोलवले. सगळे 100 उलटलेले म्हातारे त्यांना स्टेजवर चांगल्या खुर्च्यावर बसवलं, सगळा पोशाख वगैरे. आणि मग त्या निमित्तानं लताबाईचं काय ठेवलं, गायन ठेवलं.
महाराज या लोकांच्या तारखी नाही मिळत, लाखो रुपये लागतात एखादा तास 2 तास जर घ्यायचे असले तर. समाज जमलेला मुंड पत्तीन त्या येऊन बसल्या, त्यांची ती लावायला सुरुवात झाली, माझ्या नाही सुरुवात झालं. आता हे सगळेच महाराज बहिरे. अर्धा तास झाल्यानंतर त्याने पोराला बोलवून घेतलं, ते म्हणे हे का म्हणून सुरुवात करीना गेले. आता त्यांचा काय दोष आहे, यांनी अगोदर यंत्र आणून लावायला पाहिजे होती त्यांच्या कानामध्ये. अर्जुन म्हणतो देवा तुम्ही बहिऱ्या पुढे गायन सुरू केलं, माझा काय दोष आहे, मला तुम्ही दृष्टी दिली नाही, माझी लायकी आहे की हे पाहिलं नाही, तुम्ही विश्वरूप धारण केलं. भगवान म्हणतात बरं बाबा आम्ही चुकलो. आणि मग भगवंतानी अर्जुनाला काय दिली, दिव्य दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाल्या बरोबर अर्जुनाने ज्या वेळेला पाहायला सुरुवात केली, काय दिसलं महाराज, आतापर्यंत ज्याला जगत म्हणून दिसत होतं ते सगळं जगत हाच कोण आहे, परमात्मा हे दिसायला लागलं. जगतच वेगळं नाहीये, सगळं जगत हे परमात्म्याचं अवयव स्वरूप आहे. मे देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषंश्च सर्वानुरगांश्च दिव्यान. सगळं जगत भगवंताच्या स्वरूपाच्या अंतर्भूत आहे. अर्जुनाने पाहिलं ते विश्वरूप होतं. मला अर्जुन तुकोबरायांना जे रूप प्राप्त झालेलं आहे ते तर त्याच्या पलीकडचं आहे, कारण ते सोपाधिक आहे. तुकोबरायांना ज्या रूपाचा लाभ झालेला आहे ते रूप कसं आहे, निरुपाधिक आहे. निरुपाधिक अर्जुनाला दिसलेल्या रूपाचंही मूळ अशा प्रकारचं स्वरूप, ज्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, असं भगवंताचं वास्तव स्वरूपाचा तुकोबरायांना लाभ झाल्यामुळं, ती दृष्टी प्राप्त झाल्यामुळं सगळं जगत तद्रूप आहे हे तुकोबरायांना दिसू लागलेलं आहे. आनंद कुंदला मागे पुढे नुसता आनंद. त्यांना पृथ्वी दिसाना गेली, शरीरही दिसाना गेली, नुसता काय दिसू लागलेला आहे, आनंद आनंद आनंद. ही दृष्टी आहे महाराज, दृष्टी. हे काय असते, दृष्टी असते. आपण सोनाराकडे जर देव मोडायला गेलो, कधी कधी असतं चांगल्या चलतीच्या काळात माणसं सोन्याचे देव करून देव्हाऱ्यात ठेवतात. पुढं पुढं काळ बदलला, विपत्तीचा काळ लागतो आणि मग काहीच राहत नाही. लोक म्हणतात आता देवाला तरी काय करतो मग ठेवून. पहिल्यांदा गणपतीनं उंदीर सोन्याचा केलेला होता, जास्त त्रास झाला म्हणून त्यानं उंदीर काढला इकडेला. करताना अगोदर गणपती केलेला होता, नंतर उंदीर बनवलेला होता. पण उंदीर बनवायच्या काळामध्ये एकदम सुबत्तेचा काळ असल्यामुळं प्युअर सोन्याचा उंदीर बनवलेला, 2.5 किलोचा उंदीर बनवला. किती किलोचा, 2.5 किलोचा नुसतं सोन्याचा. आणि तो मोडायला गेला. 30,000चा जरी भाव धरला आपण आज, असेल थोडाफार मागं पुढं, मला नाही नक्की माहिती. किती पैसे होतील बरं, 2.5 किलोचे, करोड रुपये आले महाराज. खुश झालं. पण माणसाचं एकदा पालथ झालं का, किती बी आलं तरी त्याला काही ते पुरत नाही. ते संपलं, पुन्हा गणपतीची पाळी आली. झाकून झुकून लोक नव्हते दुकानात, तवा घेऊन गेला गणपती. आता गणपती नेल्यानंतर त्याने विचारली किंमत. पहिल्यांदा 2.5 कोटी रुपये आलेले. नंतर ते गणपती बनवत असताना त्याच्यामध्ये हिनकस धातू होता, त्याचं काही शुद्ध सोनं नव्हतं आणि 1.5 किलोचा होता. काही लाखच सांगितले त्याने. महाराज तो असा उचलला त्याच्यावर, तू काय माणूस आहे का काय म्हणे, उंदराला इतके पैसे दिले गणपतीला एवढे. तुला काही गणपती उंदीर याच्यातला तरी फरक कळतो का नाही? उंदराचे एवढे पैसे दिले चांगले तो, मी काही न म्हणता. तेव्हा तू कमी दिले असते तर मी ऐकलं असतं, तू देवाचे एवढे देऊ लागला. त्यांनी सांगितलं ते देव आणि भक्त तुझ्या नजरेत आहे. मी याच्याकडे पाहताना उंदीर म्हणूनही पाहत नाही, भक्त म्हणूनही पाहत नाही.
गणपती म्हणूनही पाहत नाही, देव म्हणूनही पाहत नाही. मी याच्याकडे पाहताना काय म्हणून पाहतो? सोनं सोनं सोनं. माझी नजर सोन्यावर आहे, त्यामुळं त्याचा आकार, त्याचं नाव, त्याचं रूप, याच्याशी मला काही घेणं नाहीये. त्याच्यातलं सोनं मी पाहतोय. महाराज तशी ज्या वेळेला भगवंत दर्शनाची नजर प्राप्त होते, त्यावेळेला कुठल्याही वस्तूकडे पाहिलं की त्या वस्तूचं नाव आणि रूप बाजूला जातं आणि त्याच्या समोर कोण उभा राहतो? परमात्मा, देव उभा राहतो. देव तुकोबर आहे त्या स्थितीवर गेलेले असल्यामुळं आनंद कोंदला मागे पुढे विठ्ठल विठ्ठल. उपभोगीत असल्यामुळं मग हे वैषयिक उपाधीच्या माध्यमातून मिळणारा तुच्छ आनंद. तुकाराम महाराजांचं त्याच्याकडे काय नसायचं? लक्ष नसायचं. त्याचा त्याग करायचे. लोकांना आश्चर्य वाटायचे की यांच्याजवळ काहीच नाही, हे काही घेतही नाही, एवढे कसे काय आनंद आहे, एवढे कसे काय आनंद आहे, एवढे कसे काय आनंद आहे. महाराज जिजाबाईंना सुद्धा आश्चर्य वाटायचं. एके दिवशी तुकाराम महाराजांच्या काय मनात आलं, त्यांना वाटलं की एवढी सेवा केलेल्या बिचारीने आपली, आता आपल्याला फार दिवस राहायचं नाही, जाता जाता हिला गुह्य सांगून जावं, वर्म सांगून जावं. म्हणून जवळ बसवलेल्या आहे तुळशीच्या वट्यावर सांगितलं, जिजे लोकांना सोनं नाणं धन जीवापेक्षा जास्त आवडतं आणि आम्हाला दगडापेक्षाही हीन वाटतं. हे का वाटतं याचा कधी तू विचार केलास? द्रव्य जीवाहुनी आवडे याजना, आम्हासी पाषाणाहुनी हीन, असं आमचं का झालेलं आहे याचा कधी तू विचार केलास? तिनं सांगितलं, नाही महाराज, मी याचा कधीच विचार नाही केला. मला असं वाटतं की तुमच्या डोक्यावरच परिणाम झालेला आहे. मग तुकाराम महाराज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघड काढून सांगायला लागले की बघ, जो माणूस असं काही पक्वान्न सेवन करतोय की ज्याच्या पुढं अमृत सुद्धा फिक आहे, अमृताते ठी ठेवी, अमृतालाही नाव ठेवतोय, काय फुळूक पाणी, काय गुढी, हे पण खात, असं जो सेवन करतोय अमृताते ठी ठेवी, तो भातावरची पेज पिल का? तुला कसं वाटतं? जो अमृताला सुद्धा नको म्हणून बाजूला करतोय, असं ज्याने रस सेवन केलेला आहे, तो भातावरची पेज पिल का? म्हणले नाही पिणार. मग तसं आमचं आहे. आमच्या दृष्टीनं हे धन, हे सत्ता, हा मानलौकिक, ही कीर्ती, हा व्यवहारातला विषयाचा आनंद म्हणजे भातावरची पेज आहे, भातावरची पेज. जिथं स्वर्ग सुख सुद्धा आम्हाला तुच्छ वाटतं, स्वर्ग सुख सुद्धा काय वाटतंय? तुच्छ वाटतंय. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाने, इंद्र पदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. तिथं हे विषयाचं सुख या लोकातले आम्ही कशाला उपभोगू? अरे आम्ही त्या सुखाचा अनुभव घेतोय, तो आनंद आम्ही उपभोगतोय की ज्या आनंदापुढं हे सगळे सुख म्हणून तुम्ही ज्याचा गौरव करता ते दुःख ठरतात. तुम्ही ज्याला सुख म्हणून स्वीकारता ती ज्या सुखापुढं काय म्हणून सिद्ध होतात? दुःख म्हणून सिद्ध होतात. कशाला आम्ही ते सेवन करू? तेव्हा जिजे माझी अशी इच्छा आहे, तू सुद्धा ते सुख मिळव. काय बसलीस त्या मस्तीच्या धारा काढीत? तूही सुख मिळवते. म्हणले महाराज कसं मिळणार हो? मी सांगतो ते कर. उद्या द्वादश आहे, सोमवार आहे, हे सगळं दान करून टाक. जे आतापर्यंत कमवलेलं आहे तो मन काढून घे याच्यातून. वैष्णवांची दासी बन आणि मी जे साधन केलं ते साधन तू कर. तुलाही तो लाभ प्राप्त होईल. तुलाच काय, या जगातातल्या कोणीही व्यक्तीने आम्ही केलेलं साधन जर आमच्यासारखं केलं
तर त्या प्रत्येकाला हा लाभ प्राप्त होईल. मानव देहात आलेल्या प्रत्येकाला हा लाभ मिळवण्याचा अधिकार आहे. नव्हे नव्हे हा लाभ मिळवण्याकरताच हा मानव देह आहे. विठ्ठल आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तेव्हा आयुष्याचं साधन करून सच्चिदानंद स्वरूप असणारा हा परमात्म सुखरूपी लाभ मिळवण्याचा हक्क अधिकार प्रत्येकाला आहे. जे तू सुद्धा ते साधन कर. म्हटले कोणतं साधन आहे हो? कोणतं साधन तुम्ही केलं? अगं आनंदाचं साधन आहे, सुखाचे व्यवहार. सुख लाभ झाला याचं चिंतन आपण केलं, पण कशाने सुख लाभ झाला म्हटले त्याच्याकरता साधन सहज नाही होत. हा लाभ सहज आपोआप नाही मिळत, त्याच्याकरता प्रयत्न कर. व्यवहारातलं ऐश्वर्य महाराज बापाने कमवलं तर पोराला आपोआप मिळतं, काही न करता. महाराज काही अजून पोटातून बाहेरही येत नाही तोपर्यंत काही कारखान्याचे मालक होऊन जातात. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. पोरगा बापाच्या धनाचा मालक होतो, पण हे परमार्थाचं धन आहे, हे ज्याचे त्यालाच कमवावं लागतं. बाप संत असला तरी त्याचा पोरगा संत नाही होत, त्यालाही ते साधनच करावं लागतं. आप्त नवती संताचे ते आपलं नव्हती संता, संताचे ते आपलं नव्हती संत, संताचे ते आपलं नव्हती संता, नव्हती ते संत करिता कवित्व. संताचे ते आप्त, संतांच्या शरीराचा संबंध आहे म्हणून कोणी संत नाही होत महाराज. संत होण्याकरता म्हणजेच देव सुख हा लाभ मिळवण्याकरता ज्याची त्याला साधना करावी लागते, ज्याची त्याला. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आपुली आपण कर संसार बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे की. आपुली आपण करा सोडवण, आपुली सोडवण आपण करा. ज्याची त्याला साधन करावं लागतं. म्हणजे परमार्थाचं साधन ज्याचं. जसं शारीरिक काही गोष्टी ज्याची त्याला कराव्या लागतात. भूक लागली खूप, पण काम इतकं महत्वाचं चालू आहे की जेवायला काय नाही, वेळ नाही. मग त्यांनी भावाला सांगितलं, ए दादा का तू जाय बरं जरा जेवून ये. तो म्हणला का, मला भूक लागली. तो म्हणला पण मी जेवलेलो आहे. अरे ते तुझ्यावरचं जेवला, माझ्यावरचं येणं जेवून. भाऊ जरी असला तो जेवला तर याचं नाही पोट भरत. याचं पोट भरण्याकरता यालाच जावं लागतं. याला जर बाहेर जायचं असेल तर यालाच जावं लागतं, दुसऱ्याला पाठवून नाही चालत. तसं मुक्तीची साधना सुद्धा आपल्या दुसऱ्याने केलेली नाही चालत, ही ज्याची त्याने करावी लागते. ज्याची त्याने. आपुले आपण न करो ही तर करो हे प्रमाण संचित. तेव्हा ही साधना ज्याची त्याने करावी लागते, आपले आपण.
तुकोबारे म्हणतात मी साधना केली, फार काही कष्ट नाही त्याच्यात, सुखाची साधना आहे, सुखाचे व्यवहारी. पण साधना कोणती केली महाराज तुम्ही? साधना कशी केली? साधना कुठं केली? साधना किती दिवस केली? तुम्हाला हा सुखाचा लाभ प्राप्त झाला, तो सुखाचा लाभ प्राप्त होण्याकरता जी तुम्ही साधना केली त्या साधनेचं स्वरूप काय आहे? जरा भजन करा. विठोबा सुखाचा लाभ तुम्हाला प्राप्त झाला, त्या सुखाचं स्वरूपही आम्हाला समजलेलं आहे. अविनाशी सुख आहे, व्यापक सुख आहे, सर्वश्रेष्ठ सुख आहे, अद्वय अशा प्रकारचं सुख आहे. एकदा ते सुख मिळालं का पुन्हा त्याचा आणि आपला वियोग होत नाही कधी. साखरेचा मागवता ऊस नोहे पंडूसुता, तसं एकदा त्या सुखाची प्राप्ती झाली पुन्हा दुःखाचा संबंध राहत नाही. हे सगळं कळालं, पण लवकर सांगा ना तुम्ही साधन नेमकं कोणतं केलं? तुकाराम महाराज सांगतात, अरे ते साधन फार सोपं आहे आणि कुठलंच त्याच्यामध्ये काय नाही, दुःख नाहीये, त्रास नाहीये, अगदी मस्त. म्हणजे साधन असून त्याच्यात आनंद आहे महाराज. काही साध्य असून त्याच्यात दुःख आहेत आणि हे साधन असून याच्यात काय आहे, आनंद आहे. बहुतेक असं असतं की साधनात आनंद नसतो, साधनात दुःख असतं, साध्यात आनंद असतो आणि त्या साध्याच्या आनंदाच्या आशेनं साधनाचं दुःख मनुष्य हसत हसत काय करत असतो, स्वीकारत असतो. विठ्ठल साधनात आनंद नसतो, साधनात दुःखच असतं, कष्टच असतं, क्षीण अशा प्रकारचं असतो. साधनाचे कष्ट मोठे असं म्हटलेलं आहे. साधनामध्ये कष्ट असतं. स्वयंपाक साधन आहे, जेवण हे काय आहे, त्याचं साध्य आहे. मग स्वयंपाक करण्यामध्ये आनंद असतो काय? नाही नाही. जेवण्याच्या आनंदाकरता स्वयंपाकाचं दुःख सहन करावं लागतं, किंवा जीव घालण्याच्या आनंदाकरता स्वयंपाकाचं दुःख सहन करावं लागतं. अन्यथा स्वयंपाक करायला लागला आणि चटका बसला नाही असं कधी होतच नसतं. चटके बसतातच महाराज. साधनामध्ये त्रासच. अभ्यास करत असताना सुख असतं काय? एका सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे, सुखार्थीनो कुतो विद्या. सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला ज्ञान नाही मिळत. अभ्यास कालामध्ये जो सुखाची अपेक्षा करील तसाच दगड राहतो, त्याला नाही ज्ञान मिळत. सुखार्थीनो कुतो विद्या. आणि विद्यार्थीनं कथम सुखम. जो विद्येची अपेक्षा करतो त्याला सुख कसं मिळणार आहे? विद्या अध्ययनाच्या कालामध्ये सुख नसतं, दुःखच अशा प्रकारचं. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग वैद्य सांगायचे, घासावं लागते तवा कला ज्ञान प्राप्त होतं महाराज. 2 वाजता 3 वाजता पहाटे थंडी मी म्हणते अशा याच्यात घाटावर पकवात जाऊन काय करावे लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा साधन कालामध्ये सुख नसतंच, साधन कालात दुःख असतं. पण तुकाराम महाराज सांगतात, आम्ही जे साधन केलं ते साधनच असं आहे की त्या साधन कालामध्येही आनंद आहे, साध्यामध्ये तर आनंद आहेच आहे. आश्चर्यच आहे महाराज. ज्याचं फल एवढं मोठं आहे, ज्याचं फल एवढं मोठं आहे की ज्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. मन्यते नाधिकं ततः.
बोला कोणता श्लोक आहे? मन्यते नाधिकं ततः. म्हणजे गीतेतला आहे का भागवतातला आहे का गाथ्यातला आहे? कोणता श्लोक आहे? मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. कोणता श्लोक आहे? यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा, जे प्राप्त झाल्यानंतर अधिकम लाभम न मन्यते, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभच नाही महाराज. सगळे लाभ त्याच्या खालचे आहेत. तो लाभ प्राप्त झाला, ते सुख प्राप्त झालं की आता त्याला काहीही मिळवायचं राहत नाही, कृतकृत्य होऊन जातो. प्राप्त प्राप्तव्य, काहीच करायचं जगातलं शिल्लक राहत नाही महाराज. जवळवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवाची या साधना भजावे लागे. एवढा मोठा लाभ आहे महाराज की त्याच्या पलीकडे श्रेष्ठ लाभ नाही. तो लाभ प्राप्त झाला की शास्त्र सुद्धा त्याला कुठल्याही कर्माचं विधान करत नाहीये. असा सर्वश्रेष्ठ लाभ या साधनाने प्राप्त होतो. आणि त्या साधनात कष्ट नाही, दुःख नाही, सुखाचं साधन आहे. जर असं आहे तर मग सगळे लोक ते साधन का करत नाही? सुख तर सगळ्यांना हवंय महाराज. नुसतं सुख आपल्याला हवंय असं नाही. आपल्याला असं सुख हवं असतं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणाकडे नसलं पाहिजे. नुसतं सुख हवं असतं असं नाही. तसे तर दोन टायमाचे तुकडे कुठेही मिळतात, कुठं त्याच्यात समाधान असतं. आपल्याला घर असं बांधायचं असतं की तसं दुसऱ्याचं घर नसलं पाहिजे. आपल्याला गाडी अशी हवी असते की तशी गाडी दुसऱ्याची नसली पाहिजे. आपल्याला कपडे असे हवे असतात की तसे कपडे दुसऱ्याचे नसले पाहिजे. म्हणजे सर्वश्रेष्ठ. आणि ते पद, तो लाभ असा आहे की ज्याच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभ नाही. असा लाभ जर या साधनाने मिळतो आणि ते साधनातही काय नाही, कष्ट नाही, दुःख नाही, तर मग लोक तुकाराम महाराज करत असलेले साधन का करत नाहीत? मुळात कोणतं साधन तुकोबरायांनी केलं की ज्याचं फल सुखाचा लाभ आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की त्या साधनामध्ये काय नाही, दुःख नाही, सुख आहे. असं सुखाचे व्यवहार आहे. तेव्हा हा जो तुकोबरायांनी व्यवहार केला सुखाचा, त्या सुखाच्या व्यवहाराचं स्वरूप काय आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर सोपा असेल, एवढा मोठा लाभ मिळत असले तर मग आपल्याला तरी काय अडचण आहे तो धंदा करायला? जो तुकाराम महाराजांनी केला, जो धंदा करून तुकाराम महाराजांना एवढा मोठा काय मिळालाय, लाभ मिळालेला आहे. तो धंदा जर आपल्याला करता येत असेल तर आपणही त्याचा विचार करू ना. पण तो कळायला पाहिजे ना कोणता धंदा आहे. तो कळेल पण त्याच्याकरता उद्या लागेल ना. आज कस काय करणार आहे? अजून उद्याचा दिवस आहे ना सप्ताह. ज्ञानेश्वर की सुखाचा लाभ आहे, लाभाचं सुख नाहीये. आणि सुख नावाची एक स्वतंत्र वस्तू आहे. देश काल वस्तूंनी अमर्यादित अशा प्रकारचे वास्तव स्वरूप ती वस्तू आहे. आणि ती वस्तू म्हणजेच परमात्मा आहे. तुकोबरायांनी जे साधन केलं त्या साधनाने अशा प्रकारचं परमात्मा सुख तुकोबरायांना प्राप्त झालेलं आहे. आणि या ठिकाणापर्यंत आलोय की कोणतं साधन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे हा प्रश्न उपस्थित करून आजची आपण सेवेचा समारोप करतोय. उद्या साधनाचं स्वरूप काय, इथून उद्याच्या चिंतनाला प्रारंभ होईल. आळंदीकर मंडळी म्हणायचे म्हणताय, तुका म्हणे येथे लाभाची या कोटी. तुका म्हणे